आता काय वेगळेपणा वाटतंय की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नंतर आता नवरा बायको झालो, काय वेगळेपण आहे, किती जबाबदारी आहे? राईट. मला मला तर दरवेळेस आरशात बघितल्यावर मंगळसूत्र बघितल्यावर अजून जास्ती हे होतं रिअलायझेशन. बट ओव्हरऑल आमच्या असं एकमेकांच्या म्हणजे रिलेशनशिपमध्ये तसा तर काही ॲज सच फरक नाही. फक्त मेंटली किंवा बॅक ऑफ द माइंड आता माहिती आहे ना, की अरे आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही एकदम ऑफिशियली सगळीकडे हे करू शकतो. तो एक मेन डिफरन्स आहे. याआधी तुम्ही सोशल मीडियावर तुमचे कोणतेच पोस्ट वगैरे नव्हते, नाही. डायरेक्ट जे प्रपोजचेच पोस्ट होते. तिथून असं सुरू. सिक्रेट का ठेवलं होतं? अर्थात म्हणजे असं काय नजर नको लागायला होती आम्हाला की यार कारण की आता इतकं सोशल मीडिया ऍडिक्ट झालेला आहे, त्यात आपण ते रिलेशनशिप जपून ठेवणं, सिक्रेट ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आता बघायला गेली. आम्हाला म्हणजे असं होतं की एकदम असंच जेव्हा बंपर पाहिजे की काहीतरी खरंच ऑफिशियली आम्ही एकमेकांना प्रपोज जेव्हा करू तेव्हाच ते टाकणं महत्वाचं आहे. की ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं नको, त्याला काही अर्थ नाहीये. बायको किंवा एक होणारी बायको